युनिफाईड पेन्शन स्कीमचा नांदेड विभागातील अधिकांश कर्मचाऱ्यांना लाभ होईल. श्रीमती नीती सरकार, सन महाराष्ट्र न्यूज नांदेड. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकत्याच मंजूर झालेल्या युनिफाईड पेन्शन स्कीमचा नांदेड विभागातील अधिकांश कर्मचाऱ्यांना लाभ होईल, अशी माहिती श्रीमती नीती सरकार विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक नांदेड यांनी आज पत्रकार परिषद दिली. नुकतेच केंद्र सरकारने 27 ऑगस्ट 2024 रोजी DRM कार्यालय नांदेड येथे मीडिया कर्मचाऱ्यांना नव्याने घोषित केलेल्या योजनेचे ठळक मुद्दे आणि फायद्याची माहिती देण्यासाठी नीती सरकार यांनी पत्रकारांशी संबोधित केले. या पत्रकार परिषदेला वरिष्ठ कार्मिक अधिकारी M. सेल्वकुमार, नांदेड वरिष्ठ विभागीय आर्थिक सल्लागार नांदेड श्रीमती प्रज्ञा कंदारे व इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची उपस्थिती होती. ते पुढे बोलताना म्हणाले की कितने हद तक सक्सेस हुआ आपका ये जो स्कीम आई, इसकी यूनिफाइड पेंशन स्कीम के ऊपर कैबिनेट ने एक डिसीजन ले लिया है जी, और इसमें बहुत सारे ऐसे नए फीचर्स आए हैं जी जो भावी पेंशनर्स के लिए बहुत फ़ायदेमंद होंगे. और इसमें से मुख्य तो यही है कि गारंटी है इसमें जी कि उनको पेंशन मिलेगी. एक मिनिमम सर्विस टाइम होना है जो 10 साल का है, जिसके बाद उनको पेंशन एक प्रोपोर्शनेट रूप में मिलना शुरू हो सकती है जैसे वो रिटायरमेंट देते हैं. तो सबसे बड़ी बात तो है कि गारंटी है. इसके अलावा ये मंथली पेंशन होगी. इसके अलावा कुछ रिटायरमेंट के समय इनको बेनिफिट्स भी दिए जाएंगे जिसका कैलकुलेशन वगैरह दिया गया है. और ओवरऑल ये काफ़ी अच्छा रिस्पांस रहा है. जो हमारे सर्विस क्लास के लोग हैं उनके लिए बहुत ही बड़ा एक रिलीफ कहा जाएगा. और जिन लोगों को NPS में रहना है उनके लिए ऑप्शन भी अवेलेबल रहेगा. और जिनको इसमें UPS में आना है उनके लिए भी ये एक नया अच्छा ऑप्शन गवर्नमेंट ने दिया है. थँक्यू. नवीन पेन्शन स्कीम जी आली आहे त्याला UPS म्हणतो. हे ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटीड पेन्शन मिळणार आहे जे NPS जी होती त्याच्यामध्ये नव्हतं. सेकंडली ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅमिली पेन्शन मिळेल. या स्कीममध्ये पेन्शन तुम्हाला मरेपर्यंत आणि मेल्यानंतर तुमच्या फॅमिलीला हे या स्कीमचं एक मोटिव्ह आहे. म्हणजेच अश्युअर्ड पेन्शन जे आपलं OPSचं एक ओल्ड पेन्शन स्कीममध्ये एक जे कॅरेक्टरिस्टिक होती हे या पेन्शन स्कीममध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने. ह्याच्यानंतर एक सेटलमेंट ड्यूजमध्ये तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळणार आहे. त्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला सरकारने दिला आहे. त्याच्यानुसार ती लमसम अमाऊंट मिळेल. आणि ह्याच्यामध्ये 10,000 मिनिमम पेन्शन मिळणार आहे. भले त्यासाठी तुमचे 10 वर्ष सर्व्हिसचे कंप्लीट असले पाहिजे. इवन तुमचं जे पेन्शनचं कॅल्क्युलेशन कमी जरी असलं पण मिनिमम तुम्हाला 10,000 मिळणारच आहे. कर्मचारी समाधान आहे का यावर? जे नवीन कर्मचारी आहे जे न्यू पेन्शन स्कीममध्ये होते ते डेफिनेटली ह्याच्यावर समाधानी असणार आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला एक अश्युअर्ड पेन्शन भेटलं आहे जे NPSमध्ये नव्हतं. त्यामुळे असमाधानी असण्याचं काही कारण नसावं असं मला वाटते. आणि जे असं ह्याच्यामध्ये ऑप्शन दिला आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता UPS किंवा NPS. त्याच्यामुळे हे चॉईसवर आहे कोणाला काय पाहिजे आहे त्यानुसार ते चॉईस करू शकता. जुन्या आणि नवीन पेन्शनमध्ये काय फरक आहे?